तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयाः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकोकं सत्यं परं धीमहि सृष्टिस्थित्यप्ययेहा नियतिदृशितमो बन्धमोक्षाश्च यस्मात् अस्य श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिसुरनरद्वीषशत्रुवात्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषव्यतीतः पूर्णानन्दो व्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तम् अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम् यस्य वाक्कामधेनुर्नः कामितार्थान् प्रयच्छति सेवेतं जय योगीन्द्र कामबाणच्छिदं सदा पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे आसेतो रातुषाराद्रे यो दिशो जितवान् सत्यध्यानगुरुः पातु यतीन्द्रैरपि पूजितः श्रीसत्यप्रमोदाख्यगुरुः रामपादाब्जषट्पदः मयि नारायणे बाले कृपां कुर्यात् अहर्निशम् शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम. मागच्या वेळेला आपण सांगताना सांगितलेलं होतं की श्रीकृष्णाने सत्यभामा, रुक्मिणी आणि जांबवंती या तिघींच्या बरोबर विवाह करून घेतल्यानंतर पुढे कालिंदी, मित्रवंदा, सत्या, भद्रा, नीला वगैरे वगैरे इतर 5 जणींशी विवाह केला. म्हणजे एकूण या रुक्मिणी आणि सत्यभामाशिवाय 6 जणींशी त्यांनी विवाह केला. या 6 श्रीकृष्णाच्या स्त्रिया तारतम्य क्रमामध्ये रुद्रदेवाच्या नंतर येतात. तारतम्य स्तोत्रात सांगितलं की विष्णू सर्वोत्तमोऽथ प्रकृतिरथविधी प्राणनाथावतोक्ते ब्रह्माणी भारतीच द्विजोपमृडा षट स्त्रियाश्च विष्णू. विष्णूच्या 6 स्त्रिया या रुद्रदेवतेच्या नंतर क्रमाने तारतम्यामध्ये येतात. एवढं गोष्टी आपण लक्षात ठेवूया. पुढे राघवेंद्र स्वामी सांगतात की 63 पंचावधीद्य सचिववरसुतान् भूमिजेनातिघोरं युद्धं कृत्वा गजातेर्हरितशिरसं तं यदाद्युस्तुतूथ कृत्वा राज्यस्य सूनुं वरयुवतिजनान् भूरिशश्चारुवेशान् प्रापय्यद्वारकान् सुकृतमुदमदिते कुण्डलाभ्याम् अवेन्माम्. त्यानंतर या 6 स्त्रियांशी विवाह होऊन गेल्यानंतर एके दिवशी इंद्राने श्रीकृष्णाला प्रार्थना केली की हे श्रीकृष्णा, आदिती म्हणजे माझी आई आदिती हिचे कुंडलं या नरकासुराने पळवून नेलेले आहेत. भूमिपुत्र नरकासूर त्यांनी पळवून नेलेले, तर त्यासाठी तुम्ही मला ते मिळवून देण्यासाठी मदत करा, मिळवून द्या अशी विनंती केल्यानंतर श्रीकृष्णाने गरुडारूढ होऊन सोबत सत्यभामेला घेऊन त्यांनी प्राग्ज्योतिषपुरावरती नरकासुरावरती आक्रमण केलं. ते आदितीचे कुंडलं मिळवण्यासाठी म्हणून. जेव्हा ते प्राग्ज्योतिषपूर हे मोठा दुर्ग होता, मोठा गड होता, त्याच्याभोवती खंदक होता आणि त्या खंदकाशिवाय त्याच्या रक्षणासाठी मूर नावाचा एक मोठा असुर, सेनापती त्याचा नरकासुराचा होता. त्या मूर नावाच्या असुराला सुरुवातीला श्रीकृष्णाने त्याच्यावर आक्रमण केलं. आपल्या गदेने तो दुर्ग फोडला आणि त्या मूर नावाचा जो असुर होता त्या असुराला मारलं. त्या असुराला मारल्यानंतर श्रीकृष्णाला मुरारी असं हे नाव प्राप्त झालं. त्या असुराला मारल्यानंतर त्याचे नरकासुराचे 35 मुलं होते. त्या 35 मुलांचा देखील श्रीकृष्णाने आणि सत्यभामेने दोघांनी मिळून त्यांच्यावर शस्त्रांचे प्रहार करून त्या 35 मुलांना मारलं. त्यानंतर ह्या सगळ्या लोकांचा पाडाव झाल्यानंतर नरकासूर स्वतः श्रीकृष्णाबरोबर युद्ध करायला आला. त्या नरकासुरावरती बरोबर युद्ध करून श्रीकृष्णाने आपल्या चक्राने, सुदर्शन चक्राने त्या नरकासुराचा वध केला. तो दिवाळीच्या पहिल्या दिवशी वध केल्यामुळे त्या दिवशी आपण त्या नरकासुराचा वध झाला. त्यामुळे त्या दिवशी आपण दिवाळीची सुरुवात करतो, नरक चतुर्दशी म्हणतो. त्या दिवशी त्यांनी त्याचा वध केला आणि
नरकासुराला मारलं. नरकासुराला मारल्यानंतर श्रीकृष्णाला भूमीने म्हणजे पृथ्वीने, तिचाच मुलगा तो असल्यामुळे पृथ्वी आणि वराहदेव या दोघांचा तो नरकासुर हा मुलगा. तर भूमीने नरकासुराजवळ असलेले आदितीचे कुंडलं वगैरे सगळे कृष्णाला आणून दिले आणि सांगितलं की बाबा आता तू त्याच्या मुलांना क्षमा कर, त्यांना काही त्रास देऊ नकोस असं म्हटलं. तर श्रीकृष्णाने म्हटलं की मी कुणालाही स्वतःहून त्रास देत नसतो आणि कुणाचेही राज्याची मला अपेक्षा नाही. नरकासुराला मारलं, दुष्टांना मारणं हे माझं कर्तव्य आहे. दुष्टांना मारणं झाल्यानंतर त्याचं राज्य त्याच्या मुलांनाच देतो मी. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने त्या नरकासुराचा पुत्र भगदत्त नावाचा जो होता त्या भगदत्ताला त्याचं राज्य पूर्ण प्रदान केलं. त्याला उपदेश केला की यापुढे तू धर्मानी वाग, अधर्मानी वागू नकोस असा उपदेश केल्यानंतर त्या भगदत्ताला संपूर्ण राज्य त्यांनी प्रदान केलं आणि श्रीकृष्ण त्या ठिकाणाहून निघून गेले. निघून जाऊन त्यांनी सत्यभाम्या आणि गरुडारूढ होऊन त्यांनी स्वर्गलोकामध्ये आले. इंद्रलोकामध्ये अमरावतीमध्ये नगरीमध्ये येऊन आदितीला तिचे कुंडलं दिले आणि त्यांच्याकडून इंद्राकडून स्वागत समारंभ वगैरे करून घेतला. परंतु त्याच वेळेला इंद्राची पत्नी जी शची होती त्या शचीने काहीसं सत्यभामेविषयी काही मनात असूया वाटली असेल की मी इंद्रपत्नी आहे, मी स्वर्गाची सम्राज्ञी आहे असं म्हणून तिला किंचित जो गर्व झालेला होता तो गर्व सत्यभामेने दूर करावा असा मनामध्ये विचार केला आणि श्रीकृष्णाला सांगितलं की आता आपण जाता जाता इंद्राच्या उद्यानातून जाऊया. म्हणजे इंद्राच्या उद्यानातून येता येता त्या ठिकाणी समुद्र मंथनातून निघालेला पारिजातक वृक्ष त्यांनी ते पाहिला. त्या पारिजातक वृक्ष पाहिल्यानंतर ते म्हणाले की अरे इंद्राचं हे वैभव आहे, हे आपल्या द्वारकेत का नाही आहे? हा जो पारिजातक आहे म्हणजे कल्पवृक्ष ज्याला म्हणतात तो पारिजातक वृक्ष आपल्याकडे पाहिजे, तो घेऊन चल. आधी श्रीकृष्णाने तिला समजवलं की बाबा हा समुद्रमंथनाच्या वेळेला सर्वांनी मिळून तो पारिजातक वृक्ष हा इंद्राला दिलेला आहे, आपण त्याची अभिलाषा धरू नये असं म्हटल्यानंतर तिने म्हणे नाही, मला हा पारिजातक वृक्ष पाहिजे. तर पट्टराणी असल्यामुळे तो पारिजातक वृक्ष कृष्णाने उचलला, उपटला, गरुडारूढ ठेवला आणि निघून जात आहे. त्यावेळेला त्याचे जे रक्षक होते, त्या उद्यानाचे रक्षक, त्यांनी इंद्राला सांगितलं की श्रीकृष्ण हा आणि सत्यभामा आपला पारिजातक वृक्ष जे इंद्राचं वैभव आहे ते घेऊन जात आहे, तर ते काही योग्य नाही आहे. तर रक्षकांनी सांगितल्यानंतर इंद्राच्या मनामध्ये असुरावेश आला आणि असुरावेशाच्या योगाने त्यांनी सर्व आपल्या गणांना बोलवलं, देवदेवतांना बोलवलं आणि श्रीकृष्णाबरोबर युद्ध केलं. श्रीकृष्ण, गरुड आणि सत्यभामा या तिघांनी मिळून इंद्र आणि त्याच्याबरोबर आलेल्या सर्व देवांचा पराजय केला. इंद्राचाही पराजय केला आणि इंद्राचा पराजय करून तो पारिजातक श्रीकृष्णाने आपल्या द्वारकेमध्ये आणून सत्यभामेच्या प्रांगणामध्ये लावला आणि ते सगळे द्वारकेमध्ये परत आले. तिथे परत आल्यानंतर श्रीकृष्णांनी शंकराची प्रार्थना करून शंकराच्या कृपेने त्या रुक्मिणीच्या ठिकाणी प्रद्युम्नाची प्राप्ती करून घेतली. असं सांगितलं जातं की शंकराची प्रार्थना ही सगळ्या मानवजन्म घेतल्यानंतर मानवासारखं वागायला पाहिजे म्हणून श्रीकृष्णाने शंकराची प्रार्थना केली. असं म्हणले जातं की आमच्या मुद्गल क्षेत्रामध्ये पुत्रतीर्थ नावाचं एक तीर्थ आहे की ज्या ठिकाणी प्रार्थना केलेली असताना त्या ठिकाणी पुत्रप्राप्ती होते असं म्हणून श्रीकृष्णाने आमच्या मुद्गल महात्म्यामध्ये असं वर्णन आहे की श्रीकृष्णाने त्या ठिकाणी असून मुद्गलेश्वर सन्निधानामध्ये असणाऱ्या मुद्गल नृसिंहाची प्रार्थना करून त्या ठिकाणी आपल्याला पुत्र प्राप्त करून घेतला. तो पुत्र म्हणजे मन्मथ जो कामदेव होता, तो कामदेव शंकराने त्याला भस्म केल्यानंतर तो परत मानवी देह मिळावा म्हणून श्रीकृष्णाच्यापासून रुक्मिणीच्या ठिकाणी तो प्रद्युम्न म्हणून त्या ठिकाणी अवतरला. प्रद्युम्न म्हणून आल्यानंतर त्याचा जो वैरी होता शंभरासूर, त्या शंभरासुराने त्या प्रद्युम्नाला सुतिका ग्रहामधूनच उचलून नेलं
आणि समुद्रात फेकून दिलं. समुद्रात फेकून दिल्यानंतर मन्मथाची कामदेवाची पत्नी रतिदेवी होती, ती त्या शंभरासुराच्या स्वयंपाकगृहामध्ये त्या स्वयंपाकगृहाची प्रमुख होती. म्हणून तो प्रद्युम्न जेव्हा समुद्रात पडला, एका माशाने गिळला. माशाने गिळल्यानंतर तो मोठा मासा एका कोळ्याला सापडला. त्यांनी तो शंभरासुराला दिला. शंभरासुराने मायावतीकडे म्हणजे त्या स्वयंपाकघरात पाठवला. तो मासा चिरल्याबरोबर त्यातून प्रद्युम्न निघाल्यानंतर तिने त्याला मायावी विद्या सर्व विद्या शिकवल्या आणि सांगितलं की तू प्रद्युम्न म्हणजे तू जो आहेस तो कामदेवाच आहेस, मी रतीच आहे आणि आपण मूळचे पतिपत्नीच आहोत आणि तू शंभरासुराचा वध कर असं सांगितल्यानंतर शंभरासुराचा वध करून प्रद्युम्न आणि ही माया देवी म्हणजे रती हे दोघेही परत श्रीकृष्णाकडे आले. रुक्मिणीला आपला पुत्र हरवलेला पुत्र देखील मिळून गेला. त्यानंतर पुढे जेव्हा प्रद्युम्न द्वारकेत आल्यानंतर काही दिवसांनी श्रीकृष्णाचाच एक सावत्र भाऊ होता पौंड्रक वासुदेव या नावाचा. तो पौंड्रक वासुदेव काय करायचा की मीच खरा श्रीकृष्ण आहे, मीच विष्णूचा अवतार आहे असं सगळ्यांना भासवायचा. त्याने काय केलं की कृत्रिम दोन हात कृत्रिम तयार करून घेतले. शरीरावर छातीवर ते जाळून त्या ठिकाणी श्रीवत्स लक्षण हे करून घेतलं आणि तो म्हणायचा की मी श्रीकृष्ण आहे, मीच विष्णूचा अवतार आहे, तुम्ही माझंच भजन पूजन करा. असं जसं गीतेमध्ये सांगितलं की ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी अहम ब्रह्मास्मी, मीच परमात्मा आहे असं तो म्हणायला लागल्यानंतर आणि त्याने एकदा कृष्णाकडे दूत पाठवलं आणि सांगितलं की कृष्णा मीच खरा विष्णूचा अवतार कृष्ण आहे, तू माझं नाव वगैरे सगळं सोडून दे असं म्हटल्यानंतर नाहीतर मी तुझ्यावर हल्ला करतो असं म्हटल्यानंतर श्रीकृष्णाने म्हणलं याला धडा शिकवलं पाहिजे. कारण असुरावेश आसुरी संपत्तीमध्येच भगवंताने सांगितलं की कोण आहे ईश्वरो अहम अहम भोगी सिद्धा अहम बलवान अहम, मीच सगळा श्रेष्ठ आहे म्हणजे जीव आणि ब्रह्म एकच आहेत अशा प्रकारचे जो अद्वैत सिद्धांत जो मांडणारा जो होता त्याचा नाश करावा असं म्हणून कृष्णाने करून त्या पौंड्रक वासुदेवावर ते हल्ला केला. पौंड्रक वासुदेवाला आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा नाश केला. त्याचबरोबर त्याला सहाय्य करणारा काशीराजा जो होता त्या काशीराजाचा सुद्धा श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. त्याचं शिर काशीरा नगरीमध्ये नेऊन टाकलं. त्या काशीराजाचा पुत्र सुदक्षिण नावाचा जो होता तो त्यांनी एक यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये शंकराची उपासना करून शंकरा म्हणजे की द्वारकेचा नाश करावा म्हणून तो यज्ञ केला. परंतु असा एक व्यभिचारी यज्ञ केल्यामुळे त्यातून एक कृत्या निर्माण झाली. शंकराच्या आशीर्वादाने कृत्या निर्माण झाली. त्या कृत्येने येऊन द्वारकेवर हल्ला केला. कृष्णाने आपली एक कृत्या तयार केली ज्वर म्हणून, त्याला पाठवला. आणि त्या आपल्या सुदर्शन चक्राने त्या कृत्येचा नाश केला आणि त्या सुदर्शन चक्राने काशीनगरीचा सुद्धा विध्वंस केला. काशीनगरीचा विध्वंस केल्यानंतर पुढे सूर्योपरागे निजे युवती गणैर भार्गवं क्षेत्रमाप्त स्तत्रा यातान सुबंधून मुनिगणमपि संतोष्य यज्ञं सुपित्रा यो नुष्टाप्यातं नैजं पुरमथ वदिता नेकतत्वानि पित्रे मातुपुत्रान् प्रदर्शा कृतहितमहितं मे पनुस्त्यात्स ईशः. एकदा सूर्यग्रहणाची पर्वणी आली. सूर्यग्रहणाच्या निमित्ताने श्रीकृष्ण वसुदेव देवकी आणि सगळे यादववीर सगळे एकत्र आलेलं असता परशुराम क्षेत्रामध्ये सीमंत पंचक्षेत्रामध्ये ते एकत्र आले असताना त्या ठिकाणी वसुदेवानं यज्ञाचं आयोजन केलं. त्या सर्व मुनिगण ऋषीगण नारद मुनी हे सगळे आले. नारदांकडून वसुदेवांनी उपदेश मिळवून घेतला आणि मग देवकीने श्रीकृष्णाला आतापर्यंत श्रीकृष्णाने केलेले सगळे मोठे मोठे कृत्य पाहिलेले होते लहान की तिथं आल्यापासून सांदीपनी ऋषींचा पुत्र मिळवून मेलेला पुत्र मिळवून दिला. असे अनेक कर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती श्रीकृष्णामध्ये आहे असं म्हणून जरी आपला पुत्र आहे तरी हा भगवंतच आहे असे जेव्हा तिने विचार केला तिने म्हणाले की कृष्णा बलरामा माझी एक इच्छा आहे की माझे 6 पुत्र
तू जन्मण्याच्या अगोदर माझे 6 पुत्र त्या कंसाने मारून टाकलेले होते, ते जर मला पाहायला मिळाले तर मला बरं होईल, मला आनंद होईल. असं म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणाला श्रीकृष्ण बलरामाने ते पुत्र ते कुठं होते पाहिलं आणि मग ते बलिचक्रवर्तीकडे पाताळामध्ये सुतल लोकामध्ये ते मुलं त्याचे होते. बलिचक्रवर्तीकडून त्या 6ही मुलांना आणून म्हणजे त्या वयाच्या त्या मुलांना घेऊन येऊन देवकीला समोर दिलं. देवकीला आपले 6 मुलं पाहून देवकीला तो पाना फुटला. देवकीने त्यांना आपल्या मांडीवर घेऊन ते आपलं पुत्र वात्सल्य त्यांच्यावर ते प्रदर्शित करून आणि मग श्रीकृष्णाने त्यांना ते मरीचींची मुलं होते आणि त्यांना हिरण्यकशिपूच्या शापाने आपल्या वडिलांकडूनच त्याचा वध व्हावा असा एक शाप मिळालेला होता. म्हणून ते नंतर पुढे कालनेमीचे मुलं झालेले होते आणि कंस हा कालनेमीचा अवतार असल्यामुळे त्या कंसाच्या हातातून ते मेले. म्हणजे असा जो शाप दिलेला होता त्या शापाचं जे सगळं जे झालेलं होतं ते देवकीचे 6 मुलं आणि त्याच्यामधला असुरांश श्रीकृष्णाने दूर करून त्यांना योग्य ती सद्गती दिलेली. अशा प्रकारचे श्रीकृष्णाने एवढं कृत्य केलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आपण श्रीकृष्ण पुढे काय करतील हेच आपण पुढच्या गुरुवारी बघूया. झालेली कथा राघवेंद्र गुरुअंतर्गत भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्री सीतापती रामचंद्र मुद्गल अभिन्न श्री मुद्गल लक्ष्मी नृसिंहाच्या चरणी समर्पण करूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.